आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। राज्यातील जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने निर्णय घेतलाय। त्यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। बारी, तेली, हिंदू, खाटीक, लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना 10 लाखांपर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली आहे। महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।